नमस्कार श्रोते हो, हेल्थ गुरु आय केअरच्या आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण भागात आपलं सहर्ष स्वागत. प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपण विचारलं होतं की बाळंतपणानंतर मातेचा आहार कसा असावा. अचूक उत्तर आहे नेहमीपेक्षा जास्त आणि सकस आहार घ्यावा. श्रोते हो, बाळंतपणानंतर आईच्या दुधाची गुणवत्ता आणि प्रमाण हे थेट तिच्या आहारावर अवलंबून असतं. पण आजही अनेक घरात बाळंतिणीला पाणी आणि मीठ हे कमी दिलं जातं. या चुकीच्या समजुतीमुळे बाळाचे आणि आईचे कसे मोठे नुकसान होते हे आज आपण विज्ञानाच्या आधारे समजून घेणार आहोत. श्रोते हो, बाळंतपणानंतर बाळाला पुरेसे दूध मिळण्यासाठी आईला तिच्या नेहमीच्या आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त 500 ते 600 कॅलरीज, भरपूर प्रथिने आणि लोहाची अत्यंत आवश्यकता असते. आईचे दूध हे 80% अधिक पाण्याने बनलेले असते. जर आईला पाणी कमी दिले तर तिला डिहायड्रेशन होते आणि दूध येणं कमी होतं. यामुळं बाळ उपाशी राहून कुपोषित होऊ शकतं. बाळंतिणीला पाणी कमी पाजल्याने तिचे पोट कमी होतं हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. घरच्यांनी मातेच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तिच्या आहारात या 5 गोष्टींचा समावेश नक्की करा. हिरव्या पालेभाज्या ज्यातून लोह मिळतं, दूध आणि दही कॅल्शियमसाठी, डाळी आणि कडधान्य प्रथिनांसाठी, अंडी किंवा मांसाहार जर तुम्ही खात असाल तर, भरपूर पाणी. बाळाच्या आईने दिवसातून पुरेसे पाणी आणि पातळ पदार्थ पिणे अनिवार्य आहे. तुमच्या गावातील आशाताई बाळंतपणानंतर लोहाच्या आणि फॉलिक ॲसिडच्या म्हणजेच IFA गोळ्या हे देत असतात, ज्या सलग 3 महिने घेणं आवश्यक आहे. तुमच्या गावातील आशाताई मातांच्या पोषणाचा मागोवा घेत असतात आणि त्यानुसार मार्गदर्शन करत असतात. ज्या नवजात बाळांच्या मातांनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी इतर मातांना देखील पाठवावा. त्याचबरोबर ज्या आशाताईंनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व PNCला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. प्रश्न क्रमांक 19चे सर्वात पहिलं अचूक उत्तर देऊन विजेता व्हायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळं नवीन प्रश्न येताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि तुमची कमेंट सर्वात आधी पाहिली जाईल. लक्षात ठेवा, कमेंटमध्ये तुमचे नाव आणि जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका. सुरक्षित राहा, निरोगी राहा. धन्यवाद.